ए सुधा, सुधा, सुधा. काय रे, काय झालं? माझ्या बॅगेला हात कोणी लावला होता? मीच. अंघोळ झालं तू नाही का कपड्यांसाठी आका मारत होतास तेव्हा. आणि काय काढलंस बॅगेतून तू? काहीच नाही. का? उगाच खोटं बोलू नकोस. माझी एक वस्तू गायब आहे या बॅगेतली. ही ढवळ ढवळ करायला सांगितलं होतं कोणी तुला? काय बोल, हळू बोल. आपण दुसऱ्यांच्या घरात आहोत, दुसऱ्या गावात आहोत. हे बघ, मी तुझी कुठलीही वस्तू पाहिलेली नाहीये, हातही लावलेला नाही आणि लपवलेली त्याहून नाहीये. मग माझी वस्तू गेली कुठे? ती बॉटल मी काढली. का? हा आगाऊपणा तुला कुणी करायला सांगितलं होता? सुधा ना? मी कशाला सांगू शरद? मी दारू पिऊ नये म्हणून तुम्ही तिघांनी म्हणून हा डाव रचलाय. डाव? हो डाव. झक मारली तुझ्यासोबत या गावात आलो मी. नाही म्हणत होतो मी. आल्यानंतर विचारलं पिऊ का? नाही 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 पिऊ नकोस. अण्णांना आवडत नसे दारू म्हणून घरात पिऊ नकोस. बाहेर पिऊ का? नाही ते नाही. बाहेर पडलं तर कोणीतरी आहे सोबत. बाबा मी बाहेर जाऊन दारू पितो, माझी बॉटल दे. नाही देणार. का? तुला वाटतं ना मी तिघांनी डाव रचलाय? आता ते मी बॉटल देणारच नाही तुला. ए जाय, शांतपणा करू नकोस तू. एक मिनिट, तुम्ही सगळेजण शांत व्हा बघू. शरद भाऊजी, अहो तुम्हाला त्या वातावरणातून दूर आणण्याचा, दारूपासून दूर ठेवण्याचा डाव यांच्या सांगण्यावरून आणि मॅडमच्या मदतीनं मी रचला होता. नाही नाही, त्यामागचं कारण फक्त तुम्ही ऐकून घ्या. आणि तरीही तुम्हाला वाटलं की मला दारू हवीच, तर मी स्वतः आणून देईन तुम्हाला ती. शरद भाऊजी, अहो मी हे सगळं बोलते कारण मला तुमच्याबद्दल, तुमच्या हुशारीबद्दल नितांत आदर वाटतो म्हणून. सर, मी एक सायकोलॉजिस्ट आहे, तुमच्यासारखीच. शरद भाऊजी, अहो जन्मठेपीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं पुनर्वसन व्हावं म्हणून पोलिसांना तुम्हीच मदत करत होतात ना. विश्वनाथ सारख्या अट्टल दारुड्याला व्यसनमुक्त करून तुम्ही त्याला त्याच्या पायावर उभं केलं. आणि आज तुम्हीच या दारूसाठी आपल्या माणसांवर ओरडताय. मला वाटतं मग आम्ही, आमचं प्रेम, आदर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. दारू हा एकमेव आधार उरलाय तुम्हाला, आणि म्हणून हे तुम्ही असं. मॅडम, रडू नका मॅडम, शांत व्हा. तुला काय वाटतं? पमी येईल? ती येईल असं वाटत नाही. ती येईल याची खात्री आहे मला. पण पार्टीत ती तुझी कोण आहे म्हणून ओळख करून देणार आहेस तू? ती माझी सेक्रेटरी आहे, माझी पीए आहे, हे माझ्या सर्कलमध्ये सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिची वेगळी ओळख करून देण्याची काही गरजच नाहीये. आणि समजा जर कोणी विचारलं की तुमची बायको कुठे आहे, तर मग काय सांगणार आहेस? इतके क्षुल्लक प्रश्न विचारायला तिकडे कोणालाही वेळ नसतो. हा, त्यातून एखाद्याने विचारलंस तर सांगेन की बाबा जी कामं बायकोला करता येत नाहीत ती कामं पीए कडून करून घ्या, असं बायकोनेच मला सांगितलंय. वा, अर्धा तास झाला, ती पमी आली नाही वाटतं अजून. अनु, एकदा चुकीचं पान टाकलं आणि डाव समोरच्याने जिंकला की मग हातपाय झाडत बसू नये.
मी हॅलो पमी म्हटलं त्याला आता 25 मिनिटं झाले. अजून 5 मिनिटात जर पमी इकडे आली नाही ना तर ती नोकरीवर नसेल. गुड इव्हनिंग सर. आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. नाही तुझ्यामुळे नाही पण खरंच खूप उशीर. अरे आज पार्टी सगळेजण तुझ्याकडेच बघू. काही जण आनंदाने तर काही जण मला फालतू गप्पा मारलेल्या आठवण. जया, ए जया, बाबा घरी नाही आहेत. आपण कोण? आपण दत्तू परांजपे. नाव काय तुझं? मी वर्षा विजय निमकर, इयत्ता 9वी. 3 वर्षापूर्वी इथे आली होतीस, एवढीशी होतीस तेव्हा 6वी तसंच सांगितलं, आता एकदम 9वी. आ? पण 3 वर्षापूर्वी 6वी म्हणजे 3 वर्षानंतर 9वीच ना? माझ्या फिरक्या घेताय आपण? कुणाशी बोलते? नमस्कार. नमस्कार. या कुठे ना. जया? ते सकाळीच भाटांना भेटून येतो असं म्हणालेत. अजून पत्ता नाहीये त्यांचा. 3 वाजून गेले. हो. मी सायकल घेऊन बघून येतो काय ते. बर. अरे बाबा एक कुठं आहे पारशा भाटाचं घर? चल चल अरे काय चल चल 2.5 किलोमीटर चालतोय तुझ्या मागे. थांब चल 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 चल. थांब रे बाबा थांब. अरे बाप रे बाप, एवढं चाललो नाही रे मी कधी. मगाच पासून विचारतोय पारशा भाटाचं घर कुठे आहे? म्हणे इथे आहे, इथे आहे. चला 3 किलोमीटर चालत आणलं मला तू इथे. आता नक्की सांग कुठे आहे? इथे 50 किलोमीटरवर. हा? आपले हे 50 पावलावर आहे रे. म्हणजे हे नक्की 2.5-3 किलोमीटर असणार. नाही नाही तू खरं सांग, नक्की इथे आहे ना? चल. सांगत होतो रिक्षा करूया, रिक्षा करूया. थांब, येताना रिक्षा करूया अगोदर सांगतोय मी. अरे रिक्षा मिळत नाही पण इकडे. काय नाही, रिक्षा नाही मिळत. मग पुन्हा एवढी तंगडतोड करत यायचं? हे वाटल्यास मी पिणार नाही रे बाबा, मी पाया पडतो तुझ्या, पण आपण रिक्षा नाही येऊया, नाही तर मी तुझ्या चल. खांद्यावर बसून येईन. सांगतो मी. चल, चल, चल. ये चल 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 ये. अरे बाबा आलं का? आलं आलं. परशुराम, हा? हे परशुराम, हे परशा. चल चल चल. ऐक 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 आलं बाबा. काय रे हे काय तू तोडलंस कुलूप? कुलूप तुटलं रे. हा? एक मिनिट थांब थांब. हे परशुराम, हे परशुराम, परशुराम, कोणी आहे का? हे परशुराम, परशुराम. ए, जाया. घरात कोणीच नाही रे. स्ट्रेंज रे, सगळं तुटलंय घरात. चोरी तर नाही झाली याच्या घरात? काय? हो. चल आपण सांगूया, कोणाला तरी सांगूया. ए वेडा घालायस का? चल. ए चल, नाही हे शहर नाही गाव आहे. बाजूच्या माणसाला सांगितलंच पाहिजे कोणाला तरी. चल 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 चल. हो साहेब, परशा आपल्या थोरल्या भावाकडे गेलाय म्हाळाला. हा पितृपंधरवडा आहे ना. तुम्ही कोण? मी विजय निमकर, आपल्या अण्णा निमकरांचा मुलगा. हा माझा मित्र शरद जोशी. इथे काय करताय? काय नाही, ते माझ्या भाटाकडे काम होतं तर हे अहो. अच्छा, चोरी झाली. बरं झालं तुम्ही सापडलात ते. अहो मी काय केलेलं नाही. हो तसं नाही, म्हणजे मला पंचनाम्यासाठी माणसं गोळा करायला अहो नको. नाही, माझ्याकडे पाहुणे आहेत, मला काही वेळ नाहीये. त्यांना तिथेच राहू द्या. हा, एक अर्धा तास तुम्हाला मी मोकळा करतो. हवालदार चला, लागा आपल्या कामाला लागा. चला अहो पण मी चला. अरे जया, सांगत होतो नको नेऊ मला. चल 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 चल. त्रास. इन्स्पेक्टर साहेब हे काय चाललंय? हा, कधी सोडणार तुम्ही आम्हाला? तो तुमचा हवालदार तिथे कादंबर लिहिल्यासारखा हळू 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 पंचनामा लिहितो. काय चाललंय काय? पंचनाम्यावर तुमच्या सह्या झाल्याशिवाय मला नाही सोडता येणार मग तुम्हाला. घ्या ना सया. त्यासाठी पंचनामा नको लिहून व्हायला. हे बघा, कायद्याच्या कामात असा अडथळा चालणार नाही. तुमचा कायदा गेला आता. अरे काय इथे भुकेने प्राण जायची वेळ आली माझी. आणि कायदा कायदा करतायत. एक काम करा, हा तुमचा हा पंचनामा झाला ना की माझ्या प्रेताचाही पंचनामा करा. त्यावर माझा निर्जीव अंगठा घ्या. शरद, अरे काय शरद लावल्यास? एकतर 5 किलोमीटर चालवत आणल्यास मला. आणि कधी अहो त्यांना तुम्ही काहीतरी सांगा त्यांना. मी काय सांगू? मी कशाला सांगू? म्हणजे मगाचपासून तुम्ही कायदा 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 रुबाब मारताय आमच्यावरती. अरे असे वागता जसं का आम्हीच चोरी केली. का चोर वाटला मी तुम्हाला? हा बघ आला. हे काय फौजदार हे काय सांगतात ते खरं आहे? वकील साहेब,
ते गेले तेल लावत. हे काय सांगतायत ते खरं आहे नाही म्हणजे पंचनामा करायला तेवढा वेळ लागतोच ना. का? तुमचे नेहमीचे आवडीचे पंच कुठे गेले? देवळात, पारावर, पंचायतीत? नाही हे इथे होतेच ना म्हणून. यानं लावले ओजी व्हायला. हे कोण आहेत माहिती आहे? कोण? तिकडे उभे आहेत ते मुंबईच्या निमकर क्लासचे मालक. निमकर क्लास. इकडे आहेत ते मुंबईच्या डीसीपी साहेबांचे मित्र. ह्यांना तुम्ही कोर्टाच्या तारखानं बोलवणार आहात. झेपेल ते? केवढ्याला पडेल हे तुम्हाला सगळं? नाही मग मग आता करायचं काय? आता काय, आता पंचनामा लिहायचा, तुमच्या आवडीच्या पंचानं बोलवायचं, त्यांच्या सह्या घ्यायच्या, बात खतम. नमस्कार. तुम्ही निघा आता. हो हो सांभाळा. काय पडेल कोणाला? त्याला मी म्हटलं मुंबईच्या निमकर क्लासच्या मालकाशी तुझा असा वागलास, तुला केवढ्याला पडेल? धन्यवाद दत्तात्रय परांजपे, आपण खरंच धन्य आहात. कठीण आहे. मला डीसीपीचा मित्र बनवला. बरं आता मला एक काम करा, मला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. बदला. हे घ्या, संध्याकाळी मी कलेक्ट करतो. तुम्ही चालवायची, मी बसणार. बर चला. थँक्यू. मला थोडी भाजी वाढव. वाटते. छान झालं ना? भाऊजी तुम्हाला? थोडासा भात आणि ताक बस. इच्छा नाही. बाबा आणि काका सकाळी वडे घेऊन आलो. नाही नाही बाबांकडे येताना. हो मग काय झालं, थोडीशी भाजी घ्या ना तुम्ही. खरंच इच्छा नाही. बरं 4 मिळाले. कुठे? समुद्रावर आत्ता नको हा बाबा, आत्ता किती ऊन असतं. आपण संध्याकाळी उशिरा जाऊया. आणि इतक्या लवकर नको हा समुद्रावर. समुद्रावर नाही, मुंबईला. मुंबईला? हो. का? आठवडाभर राहणार होतो ना आपण? मला वैताग आलाय. तुम्हाला राहायचं असेल तर खुशाल राहा, मी चाललो. अरे शरद थांब ना एखाद दिवस. बिल फायनल द्यायला परत निघू नाही. पण बरोबर आहे बाबा, आत्ता पुढे इकडे मजा यायला लागली आणि तुम्ही काय आता जाऊया जाऊया करताय. शरद काका राहू ना प्लीज. मग तुम्ही राहणार? तुम्ही पण राहा ना. नो, आय एम गोइंग. काय ग सुद्धा? तर तू ठरवलंच असशील तर मी काय म्हणणार. वा, किती गुणी आहेस ग तू. अशी नेहमी वागशील? बाबा एक विचारू? का? विचार ना. तुम्ही मुंबईला गेल्यावर परत दारू? जर कशाला तू वैतागतोयस? तुला त्याचसाठी जायचं मुंबईत. कशावरून? नाही तर कशाला जायचं रे तुला? बरं इथे प्यायला मिळालं नाही म्हणावं तर काल मिळालंस की. भरतीच्या पाण्यात भिजलास ते कळलं का तुला? मग काय भरतीच्या पाण्यात बुडून मरायला होता का मी? भाऊजी हे असलं बोलायलाच हवं होतं का? म्हणजे माझ्याशी कुणी कसंही वागावं, कसंही बोलावं, मी मात्र संत सज्जनासारखं ऐकून द्यावं असंच ना? कोण हवंय आपल्याला? विजय निमकर आहात का? हो आहेत ना. तुम्ही बसा ना, मी बोलावते त्यांना. अहो अहो, अगं काय आहे? कुणीतरी आलंय. नमस्कार, मी देसाई. नमस्कार, मी विजय निमकर. या या बसा 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 बस बसा. बोला काय काम आहे आपलं? नाही ते चिठ्ठ्यावरचे देसाई आहेत ना, हं. त्यांचा मी चुलत भाऊ. पुण्याहून आलोय. अच्छा मग तुम्ही वामनरावांचे भाऊ का? छे हो. अहो वामनराव हॉटेलवाले. हा. मी शंकररावांचा भाऊ. बर असं असं. काय काम आहे आपलं? नाही म्हणजे तुमची वाडी विकायची असं ठरलं होतं. हा हा हो बरोबर हो विकायचे. हा म्हणजे किती जमीन आहे तुमची? जमीन बघा आमची 4 एकर आणि 8 गुंठे. बस. म्हणजे काय जमिनीत तुमच्या काय वाडीत लावता वगैरे काय? थोडस हे आहे म्हणजे सुपारी आहे, थोडस नारळ आहे आणि बाकी इतर काही शेती आहे सटरपटर. म्हणजे पाण्यापिण्याची काही सोय आहे ना? हा आहे. 2 विहिरी आहेत, एक बारमाई आहे
एक मात्र उन्हाळ्यात आटते आणि बाकी मी आलो रे जरा समुद्र हे कोण? हा मित्र आहे माझा. आम्ही मुंबईत कॉलेजमध्ये एकत्र शिकवतो. अच्छा अच्छा मला एक सांगा, शिकवतो म्हणजे शिकवायचो. अच्छा अच्छा. तुमचा व्यवसाय काय? अहो मालगुजारीचा होतो. म्हणजे किराणा मालाची 2 दुकानं आहेत आमची. एक कोथरूडला आहे आणि एक स्वारगेट जवळ. अरे वा, चांगलं चांगलं. एक काम करू आपण देसाई, आपण आपली वाडी बघून घेऊ. ठीक आहे. मग नंतर ठरवू काय ते व्यवहाराचं. आत्ताच बघू म्हणजे मग थोड्यानं परत येतील नाही का? नाही वाडी बघू, पण वाडी बरोबर हे घरी विकायचं आहे ना तुम्हाला? नाही, ते अजून ठरलेलं नाहीये. आपण सध्या वाडीपुरतं बोलूया. आणि ते सुद्धा काय आमचे वकील आहेत, परांजपे, दत्तोपंत परांजपे. अच्छा अच्छा. ते म्हणतील तसं, म्हणजे पैशाचं देणं घेणं, कागदपत्र सगळं नावावर कोणाचं काय सगळं ते म्हणतील तसं. ठीक आहे. ओके, आपण पहिली वाडी बघूया. चालेल. चालेल, तुम्ही म्हणाल तसं. या चहा टाका जरा. या. खरंच कोणीतरी सांगा रे. मी शरद जोशी, MA with psychology, डॉक्टरेट इन क्रिमिनल सायकॉलॉजी, गुन्हेगारांच्या मानसशास्त्रावरच्या पुरस्काराप्राप्त पुस्तकाचा भुगत मनाचा आपल्या बायकोसमोर सुधासमोर खंबीरपणे कधीच उभा राहू न शकलेला नवरा, कायम चढत राहणारा, सुधाशी बौद्धिक वैचारिक पातळीवर वाद घालणाराही मीच. आणि मला चित्राची गरज नव्हती, चित्राला माझी गरज होती असा युक्तिवाद करणाराही मीच. लोकांना वाटतं तसा अमेरिकेतही ज्याच्या कामाचं कौतुक झालं तो मी खरा, की सुधाला सतत तोंड देत राहण्यापेक्षा संधी मिळताच अमेरिकेला निघून जाणारा मी खरा, चित्राच्या मुलीला बाप म्हणून स्वतःचं नाव लावू देणारा मी खरा, की चित्राच्या नवऱ्यानं सदानंद नाईकनं ती मुलगी माझी आहे असं सांगताच हादरणारा मी खरा. विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. सोनंदा म्हणाली तेच बरोबर आहे. विश्वनाथ सारख्या दारुड्या चोराला मी सुधारू शकतो आणि मीच दारू मिळाली नाही तर पशुसारखा वागतो. सदानंदचा एक आरोप, एक विधान माझी अशी भयानक अवस्था करू शकते. त्या हरामखोर सदानंद माझ्यातल्या मला चोरून भंगारात विकलाय. इथे मात्र मी गेल्या 15-17 वर्षातल्या माझ्या असलेल्या नसलेल्या दुःखांचा हिशोब इतरांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मी दारू पिऊन दुःख विसरायचा प्रयत्न करतात. किती दुःखद आहे हे लोकांना कळावं म्हणून मी दारू पिऊन तमाशा करतो की मला कधीच प्यायला मिळाली नाही म्हणून तमाशा करतोय. सुद्धा काम सहन करते. तिनं कंटाळून पुन्हा मला घराबाहेर काढण्याची वाट तर पाहत नाही. तसं झालं तर पुन्हा तमाम बायकांचंच गेल्या वेळेस दारू पितो म्हणून काही कुणी नवऱ्याला घराबाहेर काढतं असं मला सहानुभूती मिळण्याची वाट करते. निर्लज्जासारखी. सुद्धाच चक्कर गेल्यासारखी. सर मी दोन्ही आहे, तुम्ही आणि हाही. आकांक्षा अनुष्काचाही भाव आहे, अक्षताचाही भाव आहे. ते साधारण म्हणतो त्याप्रमाणे तो अक्षताचा बाप. मी कोण आहे? शरद जोशी. हो डॉक्टर शरद जोशी. हो डॉक्टर जोशी, तुमच्याकडे एक
विचित्र केस आहे हो. बरं कारण काय मानसोपचारानं एकदा भेटा ना त्या पेशंटला तुम्ही. एकदा भेटत त्याचं नाव शरद जोशी. शरद जोशी.